आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। नाशिक महानगरपालिकेच्या समोर असलेल्या पंडित कॉलनीतल्या रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलंय। पंडित कॉलनीचा मुख्य रस्ता खचल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। तर नाशिकमधल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। डांबरीकरण झालेल्या रस्त्यालाच मोठं भगदाड पडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। मुख्य रस्ताच खचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होऊ नये म्हणून भगदाड पडलेल्या भागाला बॅरिकेडिंग करण्यात आलंय। आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। नाशिक मधल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं असताना आता नाशिक महानगरपालिकेच्या अगदी समोर असलेल्या पंडित कॉलनी या ठिकाणी या मुख्य रस्त्याला भगदाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू झालेली आहेत। एकूणच नाशिकमध्ये रस्त्यांचे कामं देखील मोठ्या प्रमाणात खरं तर केले जात आहे। मात्र या कामांचा जो दर्जा आहे त्या संदर्भात देखील अनेक जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहे। आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या अगदी समोरचा जो परिसर आहे पंडित कॉलनीमध्ये या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्त्याला या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकूणच रस्त्यावरच हे मोठं रस्त्याला भगदाड पडल्याचं दिसून येते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला देखील अडचण ही खरं तर निर्माण होते। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, मात्र हा भगदाड नेमका कशामुळे पडलं हे या ठिकाणी समजू शकलेलं नाहीये। एकूण जर बघतोय तर नाशिक मधल्या कामांच्या दर्जाच्या संदर्भामध्ये अनेक दिवसांपासून जे प्रश्न उपस्थित होत आहे त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे या कामांमध्ये आपण बघतो ज्या पद्धतीने जे डांबर वापरलेलं होतं, जे मुरूम खडी वापरलेली होती ती या ठिकाणी कशा पद्धतीने वापरली जावी याची काही नियमावली आहे। त्या संदर्भात कुठेही ठेकेदार लक्ष देत नसल्याचा जो आरोप आहे तो वारंवार केला जातोय। आपण जर बघितलं तर इतकं मोठं हे भगदाड या ठिकाणी हे पडलेलं असताना या ठिकाणी या रस्त्याला हा पूर्ण खचलेला असताना संपूर्ण मातीचा ढिगारा हा या ठिकाणी खाली गेलेला आहे। एकूणच नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देखील अशा पद्धतीने अनेक ठिकाणचे जे रस्ते आहेत ते त्या ठिकाणी खचण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।